जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। सिद्धिविनायक कलेक्शन, संपूर्ण कुटुंबाची खरेदी एकाच ठिकाणी। प्रशस्त पार्किंग, रेमंड लिनन क्लब, सर्टिंग शूटिंगचे भरपूर व्हरायटीज। मेन्स वेअर मध्ये सर्व ट्रेंडिंग कपडे, लहान मुला मुलींमध्ये सर्व फॅन्सी फ्रेश स्टॉक। लेडीज वेअर मध्ये प्रीमियम ट्रेंडिंग कलेक्शन आणि ट्रेंडिंग अँड ट्रेडिशनल साड्या मिल रेट मध्ये उपलब्ध। सुशिक्षित व विनम्र स्टाफ। तर मग मंडळी हो, यंदाच्या दिवाळीची खरेदी आपल्या कर्जत मधील पहिले ब्रँडेड शोरूम असलेल्या सिद्धिविनायक कलेक्शन मधूनच। आमचा पत्ता कर्जत कुळधरण रोड, बस स्टँड व छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून 700 मीटर अंतरावर, कर्जत। अधिक माहितीसाठी संपर्क करा 9403 55 21 21। आमच्या सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। एकूण अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे 33,310 आणि एकूण ग्रामीण भागाची लोकसंख्येची एकूण जागा आहे 10। म्हणजे ह्या सूत्राप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर 1.44 म्हणजे मान्य निवडणूक आयोगाची सूचना असायची की 0.5 च्या पुढे पूर्णांक असेल तर तो पुढचा अंक ग्राह्य करायचे, पूर्णांक करायचे। समजा 0.5 च्या आत असेल तर तो अपूर्णांक म्हणून 1.5 आला असता तर आपल्याला पूर्णांकासाठी 2 कडे जावं लागलं असतं। त्यामुळे 1.44 आल्यामुळे आपल्याला अनुसूचित जमातीची आरक्षण आपल्याला सदस्यांची निश्चित करायचं असेल तर तालुक्याची ग्रामीण भागातील एकूण अनुसूचित जमातीची लोकसंख्या भागिले एकूण ग्रामीण लोकसंख्या गुणिले एकूण जागा। आपल्याकडे एकूण अनुसूचित जमातीची लोकसंख्या आणि भागिले ग्रामीण भागाची लोकसंख्या 2,17,636 गुणिले एकूण जागा 10 आहे। आता गुणाकार केल्यानंतर आपल्याकडे येतात 0.15 म्हणजे तो पूर्णांकाकडे जात नाही, म्हणून अनुसूचित जमातीसाठी आरक्षित जागा 0 येणार। भागिले 100 अनुक्रमांक 4 म्हणजे एकूण तालुक्यातील गणांची संख्या 10 आहे भागिले 100 गुणिले नागरिकांचा मागास प्रवर्गाची जो टक्केवारी 27% आहे त्यामुळे गुणिले 27 हे टक्केवारी प्रमाणे आपण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जागा आरक्षित करू। आणि निवडणूक आयोगाने असं सूचना दिलेली आहे की नागरिकांचा मागास प्रवर्गाची जागा आरक्षित करत असताना 27% पेक्षा जास्त जागा आरक्षित होऊ नये। म्हणजे एकूण सदस्य संख्या आहे 10 भागिले 100 गुणिले 27 केल्यानंतर सूत्र येतो 2.7। म्हणजे तुम्ही आता इथं म्हणाल की 2.7 आहे, म्हणजे आयोगाचं सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश आहेत की 27%च्या वर जाता कामा नये। म्हणजे इथं 30 केलं की 30% होणार, म्हणून आपण या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 2 जागा आरक्षित करतो। म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल अनुसूचित जातीसाठी 1 जागा आरक्षित झालेली आहे आणि तालुक्यामध्ये एकूण गटनिहाय अनुसूचित जातीची लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने आपल्याला क्रम लावायचे। गटनिहाय उतरत्या क्रमाने लावल्यानंतर जे सर्वात जास्त अनुसूचित जाती लोकसंख्या असलेली गट असेल ते गट त्या प्रवर्गासाठी आरक्षित। थोडंसं मागं सांगा, तिथं आपण एक तक्ता लावलाय बघा, तुम्ही पण थोडंसं त्यांना दिसू दे। आता बघा आपण आता उतरत्या क्रमाने लावल्यानंतर 136 कोंबडी 4,365 इतके त्या गणामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे। त्याच्यानंतर 139 गुरगाव 3,812, 143 राशीन 3,700, कोरेगाव 2,859, 135 गरजगाव 2,707, 144 भांबोरा 2,797, 142 चिलवाडी 2,250, 138 चाकणगाव 2,044 असं गटनिहाय अनुसूचित जातीची लोकसंख्या असे नमूद आहेत। त्यामुळे उतरत्या क्रमाने लावल्यानंतर 136 कोंबडी
4365 सर्वात जास्त असल्यामुळे सदर गट ही अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याची मी घोषित करत आहे. ओके, आता 10 मधून 136 कोंबडी गट हे बाजूला झालं. आपल्याला आता उर्वरित 9 गणामधून 2 ओबीसीला जागा आरक्षित करायची. ही 2 जागा आरक्षित करण्यासाठी आपल्याला 9 गणामधून पारदर्शक भरणीमध्ये चिठ्ठ्या टाकल्या जाईल. समान आकाराची चिठ्ठ्या असतील. त्यामध्ये एक कोंबडी बाजूला काढा, त्यांना दाखवा. कोंबडी बाजूला काढायला समान आकाराची घडी करा. 137 टाकळी खंडेश्वरी बेटा टाका पाठवता काय सगळे ओबीसी 138 चापडगाव 139 दुर्गाव 141 कोरेगाव. आरक्षणाचे सोडत चालू आहे ती झाली. हा आलो एक 10 मिनिट. 142 शिलवडी 143 राशी 144 अंबोरा 9 चिठ्ठ्या आपण त्यामध्ये टाकलेले. तुमच्यासमोर पारदर्शक समान आकाराची 9 चिठ्ठ्या करून पूर्ण भरणी हलवलं जाईल, फिक्स केलं जाईल. सरळ मिसळ केल्यानंतर जे शालेय विद्यार्थी आहेत तुझं नाव सांग. एक जण तुझं नाव सांग, शाळेचं नाव सांग आणि आता त्यामध्ये 2 चिठ्ठ्या काढायच्या. परत भरणी सरळ मिसळ केलं जाईल. परत त्यानंतर परत एक चिठ्ठी काढायची. एक चिठ्ठी काढा. साईड 141 कोरेगाव 138 चापडगाव तुमच्या सण समारंभासाठी मोठे बँक्वेट हॉल, गार्डन लॉन्स, लग्न, वाढदिवस, इतर कार्यक्रमासाठी परिपूर्ण जागा, 400 लोकांकरिता हॉल व 2000 लोकांच्या क्षमतेचं लॉन, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी आमच्या लकी हॉटेलमध्ये. व्हेज की नॉन व्हेज, तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये. तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स, सगळं काही एका ठिकाणी. आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर. प्रशस्त जागा, स्वच्छ वातावरण आणि 24 तासांची सोय. इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाहीसा होतो. आमचा पत्ता अहिल्यानगर, कर्जत, जिओ पेट्रोल पंप जवळ, राशीन रोड, तिरुपती नगर. ठेवणी कायमच्या होतात.
ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं लकी हॉटेल. अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालेल्या जागा. दुसरं 138 चापडगाव आणि 141 कोरेगाव हे नागरिकांचं मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले. आता उर्वरित जे 7 चिठ्ठे आहेत ते खुल्या प्रवर्गासाठी असतील ती वाचून टाका. महिला का सगळे जेंडर 137 महिलांचं ओपन 140 कुळ धरण. 139 दुर्गाव. 135 मिरजगाव. ह्यातले 4 महिला. 144 भांबोरा. 143 राशीन. 142 चिलवडी. 7 चिठ्ठ्या आता सर्वसाधारण प्रवर्गासाठी वाचल्या आपण. आता आपण तिन्ही प्रवर्गाची आरक्षण निश्चित गणनीय आहे. आता महिलासाठी आपल्याला 50% महिलांसाठी आरक्षण आपल्याला करायचे आहे. त्यासाठी आपण महिलांसाठीचा जो नियमावली आहे ते आपल्याला 50% म्हणजे किंमत असं करून आपण आता अनुसूचित जमातीकरता कोंबडी ही जागा आरक्षित झालेली आहे आणि किंमत जागा म्हणजे 0.5. आता तुमच्या मनामध्ये आला असेल की 0.5 ऑटोमॅटिकली सूत्राप्रमाणे सुद्धा स्त्रीसाठी आरक्षित होतो. परंतु माननीय निवडणूक आयोगाने दिनांक 9 ऑक्टोबर 2025 ला एक मार्गदर्शक सूचना दिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी असे एक मुद्दा सांगितले की यापूर्वीच्या लगतच्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी 1 जागा आताही त्या प्रवर्गासाठी 1 जागा असेल. आताही त्या प्रवर्गासाठी 1 जागा देय होत असेल तर त्यांच्याकरिता त्यांचं असं मार्गदर्शन आहे. दिनांक 7/10/2025 जो आदेश निवडणूक आयोगाने इश्यू केली होती त्यामधील परिच्छेद क्रमांक 1 व 3.3 नुसार महिलांकरता आरक्षित करत असताना आरक्षित नसेल समजा त्या प्रवर्गाचे आरक्षण नसेल मागील निवडणुकीमध्ये कोणत्या प्रवर्गासाठी म्हणजे अनुसूचित जाती व्यक्ती किंवा अनुसूचित जाती स्त्री यासाठी आरक्षित होतं का हे खात्री करून मग सोडत पद्धतीने मग आरक्षित करायला सांगितलं. आता 2017च्या जो निवडणूक आहे 2017च्या त्यावेळी कोंबडी गट हे अनुसूचित जमाती व्यक्तीकरता आरक्षित. त्यामुळे ऑटोमॅटिक यावेळी कोंबडी हे गट अनुसूचित जाती स्त्री करिता सरळ पद्धतीने आरक्षण पडणार. त्यामुळे इतर सोडत काढायचा विषय येत नाही. म्हणून तिथं आमच्या लोकांनी अगोदर ती लिहून ठेवलेली आहे. पण आता तो ऍक्च्युली तो तुम्हाला कळण्यासाठी ही सगळी गोष्टी वाचून मग मी माननीय नियंत्रण अधिकारी यांच्या संमतीने कोंबडी गट 136 कोंबडी गट अनुसूचित जाती स्त्री करिता
आरक्षित झाल्याचे मी घोषित करत आहे. आता एक जागा अनुसूचित जाती स्त्री करिता आरक्षित झालं. हो 141 कोरेगाव आणि 138 तापडगाव दोन आहेत. दोन मधून 50% म्हणलं तर एक महिलांसाठी आरक्षित होतो आणि ही दोन्ही चिठ्ठ्या आपण पारदर्शक भरणीमध्ये टाकतो. पारदर्शक भरणीमध्ये टाकून त्यातून एक चिठ्ठी स्त्रीसाठी आम्ही शालेय विद्यार्थ्यांकडून उचलायला होतो. त्यातून जे काही एक चिठ्ठी ते नागरिकांचं मागास प्रवर्ग स्त्रीसाठी आरक्षित होणार आहे. आता 141 कोरेगाव नागरिकांचं मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेली चिठ्ठी आहे तो एक टाकली आणि 138 तापडगाव नागरिकांचं मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेली चिठ्ठी आहे ते सुद्धा या भरणीमध्ये टाकतो. पारदर्शक भरणीमध्ये पारदर्शक भरणी बंद केलं जाईल. आता तुझं नाव सांग. आणि शाळेत कितीला आहे? चौथी. आणि शाळेचं नाव? ह्यातून एक चिठ्ठी उचलायची आहे. आता यांनी 141 कोरेगाव हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी. ओके व्यक्तीसाठी का? आता उर्वरित जे 7 चिठ्ठे आहेत 7 चिठ्ठ्यांमधून आपल्याला 50% महिला म्हणजे 4 जागा हे महिलांसाठी आपल्याला खुल्या प्रवर्गातून जे निश्चित झालेले जे गण आहे त्यातून 4 महिलांसाठी आपल्याला गण निश्चित करायचे. आता एकूण 7 चिठ्ठे ह्यामध्ये परत एकदा उठून दाखवा. 7 चिठ्ठे त्यातून आपण 4 चिठ्ठे बांबोरा 142 चिलवडी 135 140 गुळधरण 137 टाकळी खंडेश्वरी. या 7 चिठ्ठ्या टाकल्या आपण. आता सरळ मिसळ केलं जाईल. यातून पाठोपाठ 3 चिठ्ठ्या उचलल्या जातील. प्रत्येक वेळी सरळ मिसळ केलं जाईल. चिलवडी दोन्ही महिला झाल्या. कोरेगाव जिल्हा परिषद दोन्ही महिला झाल्या. कायला काही 137 टाकळी खंडेश्वरी. तो अध्यक्ष
135 मिरजगाव. आता 3 सर्वसाधारण महिला आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढल्या. आता उरलेले 4 वाचून दाखवा. वाढत काय येतात 144 बांबोरा सर्वसाधारण पुरुष व्यक्ती. व्यक्ती 143 राशीन व्यक्ती. पुरुष नाही, कुणी पण राहू शकतं, महिला 139 दुर्गाव व्यक्ती. सर्वसाधारण व्यक्ती. 140 गुळधरण सर्वसाधारण व्यक्ती. हा जे गण आहे गणात झाल्यानंतर एकूण आरक्षण वाटून दाखवतो आपल्याला सर्वांना. पंचायत समिती निर्वाचन आहे आपले. आजच्या आरक्षण निश्चितीच्या कार्यक्रमानुसार सोडतीमध्ये जे आरक्षण निश्चित झालेले आहे ते आरक्षण गट निहाय मी एक वाचून दाखवतो. 135 मिरजगाव खुल्या प्रवर्गाच्या स्त्रीकरिता आरक्षित आहे. 136 कोंबडी अनुसूचित जाती स्त्रीकरिता आरक्षित झालेली आहे. 137 टाकळी खंडेश्वरी खुल्या प्रवर्गाच्या स्त्रीकरिता आरक्षित झालेली आहे. 138 चापडगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती. 139 दुर्गाव खुल्या प्रवर्गाच्या व्यक्तीकरिता. 140 उधरण खुल्या प्रवर्गाच्या व्यक्तीकरिता. 141 कोरेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीकरिता आरक्षित झालेली आहे. 142 चिरवडी खुल्या प्रवर्गाच्या स्त्रीकरिता आरक्षित झालेली आहे. 143 राशी खुल्या प्रवर्गाची व्यक्ती आणि 144 भांबोरा खुल्या प्रवर्गाची व्यक्तीकरिता आपण निश्चित केलेली आहे. अशा पद्धतीने एकूण कर्जत तालुक्यामधून 10 गणाची आरक्षण आणि खुल्या प्रवर्गाची आणि नागरिकांचं मागास प्रवर्गाची आरक्षण अनुसूचित जातीची प्रवर्गाचे आरक्षण आपल्या समोर सर्वांच्या समोर माननीय निरीक्षण अधिकारी तथा जिल्हा पुरवठाधिकारी श्रीमती हेमा बडे मॅडमच्या उपस्थितीमध्ये आपण आज आरक्षण सोडत पूर्ण केलेले सर्व उपस्थितांचा मी आभार व्यक्त करतो. आज कर्जत तालुक्यातील एकूण 10 गणांची आरक्षण निश्चित करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार निरीक्षण अधिकारी म्हणून माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती हेमा बडे मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व कर्जत तालुक्यातील मान्यवरांच्या समक्ष आणि पत्रकार बंधूंच्या समक्ष आज तहसील कार्यालय कर्जत येथील सभागृहामध्ये सकाळी 12 वाजता आरक्षण निश्चित करण्यासाठी सभा बोलवण्यात आली होती. सदर सभेमध्ये प्रथम अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण संदर्भात एक जागा जो आलेली आहे तो एक जागा लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने 136 कोंबडी या गणासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी पहिल्यांदा आरक्षित केलं आणि उर्वरित 9 चिठ्ठ्यामधून नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 27% आरक्षणप्रमाणे 2 जागा निश्चित होत होते. त्या 2 जागा उर्वरित 9 चिठ्ठ्यामधून शाळेच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्याकडून चिठ्ठ्या उचलल्यानंतर पहिल्यांदा 141 कोरेगाव हा गण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाला. त्यानंतर 138 चापडगाव आणि उर्वरित 7 जागा हे खुल्या प्रवर्गासाठी चिठ्ठ्या शिल्लक राहील. याच्यानंतर स्त्रीसाठी त्या प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करताना अनुसूचित जाती स्त्रीसाठी आरक्षण निश्चित करताना कोंबडी ही गण मागील 2017च्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती व्यक्तीकरिता आरक्षण असल्यामुळे यावेळी थेट 2025च्या निवडणुकीकरिता थेट अनुसूचित जाती स्त्रीसाठी आरक्षित झालेली आहे. त्यामुळे त्याला तिथं सोडून काढण्याचे विषय आलेला नाही.
तदनंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये 2 जागा आल्या होत्या. त्या 2 जागापैकी 1 जागा चिठ्ठ्याद्वारे शाळेच्या मुलांच्याकडून चिठ्ठ्या उचलल्या असता 141 कोरेगाव हे नागरिकांचं मागास प्रवर्ग स्त्रीकरिता आरक्षित झालेले आहे. आणि उर्वरित जे 7 खुल्या प्रवर्गाची चिठ्ठ्या होत्या त्यामधून एका पारदर्शक भरणीत टाकून त्यातून एकूण सदस्य संख्येच्या 50% प्रमाणे आरक्षण निश्चित करायला गेलं. त्या प्रवर्गानुसार 3 जागा अजूनही स्त्रीसाठी कमी पडत होत्या. त्या 3 जागा खुल्या प्रवर्गाच्या 7 चिठ्ठ्यामधून एका पाठोपाठ उचलल्यानंतर 135 मिरजगाव खुल्या प्रवर्गाच्या स्त्रीकरिता, 137 टाकळी खंडेश्वरी खुल्या प्रवर्गाच्या स्त्रीकरिता आणि 142 चिलवडी खुल्या प्रवर्गासाठी स्त्रीकरिता असे 3 जागा खुल्या प्रवर्गाच्या स्त्रीकरिता आरक्षित झालेले आहेत. आणि उर्वरित जे जागा आहेत 139 दुर्गाव, 140 कुळधरण, 143 राशीन, 144 भांबुरा हे खुल्या प्रवर्गाच्या व्यक्तीसाठी शिल्लक राहिलेले आहेत. अशा पद्धतीने एकूण 10 गणाची आरक्षणाची निश्चित करून आज माननीय निरीक्षण अधिकारी श्रीमती हेमा बडे मॅडम, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडलेले आहे. सर्व उपस्थितांचे आभार मानून आजची सभा आम्ही संपवलेली. स्वप्न तुमचं, दागिने आमचे. कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स. सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण. शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श, सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित. संपर्क AC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर, बाजारतळ रोड, कर्जत. 88 88 54 65 65 आणि 90 96 94 78 11.